नाही नाही, दिगू होताच साथीला. हो वहिनी, अहो आपला दिगू दादासारखा काय छान टाळ वाजवतो आणि धुंद होऊन अगदी गजरात छान नाचतो. असं डणकट विठ्ठल 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 विठ्ठल. नाही 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 रमाई, नाही रमाई, नाही. तू दिगू विठ्ठल म्हणत नाचला म्हणून तू मागच्या वेळेस सारखी तुझ्या जीवावर उदार होऊ नकोस रमाई. नाही रमाई रमाई ऐक माझं, ऐक. अगं मी तिथेच होतो ना. बघ, तिथे जे काही घडलं त्यात सकूचा काही दोष नाही. वेडावाकडा विचार करू नको. हात सोड. मी काय जीव द्यायला जात नाहीये आणि यापुढे तुझ्यासाठी मी माझा जीव देईन असं समजू नकोस. कारण तू काय आहेस, किती खोटारड आहेस ते आत्ताच उघड झालंय. तुझ्यासाठी जीव द्यावा इतकी तुझी लायकीच नाही. आता आणखी काही बोलू नकोस. स्वतःला शहाणा समजू नकोस. जन्म दिलाय मी तुला. तुझी काय कुवत आहे ना मी ओळखते. बेडकाला पंख फुटले म्हणून बेडूका आकाशाला गवसणी घालतो का? स्वतःला गरुड समजून उडू नकोस. वेळीच जमीन ओळख. बाजूला रे. ए तू काय रडतीयस ग? नटकी आहेस ग. यमुनाताई, अगं किती टोचून बोलशील? टोचून हिला? अरे दिगू, तुला समजतंय का तुझ्यामुळे रमाईला किती दुःख झालंय? आजपर्यंत ताठ कण्याने जगली, पण तुझ्यामुळे आणि चाकूमुळे पदोपदी तिला मान झुकवावी लागली. त्यामुळे बोलेल तेवढं कमीच आहे. कोणाशी काही बोलण्यात अर्थच नाही. काहीतरी कर.